श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. हा दिवस गणेशाला समर्पित केला जातो. अशी मान्यता आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या व्रताने मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत दिवसभर करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडतात. मग त्याची फलप्राप्ती देखील आपल्याला मिळते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 16 एप्रिलला दुपारी 1:16 सुरू होईल आणि 17 एप्रिलला गुरुवारी दुपारी 3:23 संपेल. चतुर्थी तिथीमध्ये चंद्रोदयाला विशेष महत्त्व असल्याने आपण 16 एप्रिललाच व्रत करायचे आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 9:09 होईल. या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्त्व असते. जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत व्रत सोडता येत नाही. तसेच चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्घ्य देण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य दिल्यास व्रत पूर्ण मानले जाते अशी मान्यता आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. अगदी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी फक्त उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते. घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात. तसेच त्यांचा विवाह जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तरी पण आपल्याला या चिंता असतात. तर आता या सर्व संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा करावे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी आपण बाप्पाची पूजा करायची आहे. आपल्याला उपवास करणे शक्य असेल तर उपवास देखील करू शकता. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. आता आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिवशी कणकेचा चौमुखी दिवा घरामध्ये आवर्जून लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही चारही बाजूने संकट येत असतं तर ते दूर होण्यास मदत होत असतं. आता दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. तसेच थोडंसं तीर्थ आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये शिंपडावं. यामुळे घरामधील नकारात्मकता, नजरबाधा, इडापिडा दूर होण्यास मदत होत असते. यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बाप्पाला चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. मग 21 दुर्वाची जोडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. आता त्यानंतर आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. अगदी तुमची मुले बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तरी पण हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि शक्यतो तरी आई किंवा आजीने हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा. आता 108 हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये काढायचे आहे आणि आपण एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. आता हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे. तसेच हिरवा रंग हा बुध ग्रहाचे देखील प्रतीक आहे. या हिरव्या रंगाचा अगदी हाता एवढा छोटासा कपडा घेतला तरी पण चालेल. तो आपल्याला भगवान गणेशांसमोर ठेवायचा आहे. 108 हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. आता यातील एक हिरव्या मुगाचा दाणा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. परत तो दाणा आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. परत दुसरा हिरव्या मुगाचा दाणा आपण हातामध्ये घ्यावा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. परत तो दाणा देखील आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ते 108 हिरव्या मुगाचे दाणे आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे.
आता यानंतर याची पोटली बनवायची आहे। त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नसेल, त्यांचा विवाह जुळून येत नसेल, अगदी लहान मुलगा असेल, मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तुम्हाला ज्या काही समस्या आहेत तर त्याबाबत आपण भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे। आता तुम्हाला 2 मुले असतील किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर अशा वेळेस आपण 2 पोटल्या बनवायच्या आहे। आता ही पोटली आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायची आहे। आता संध्याकाळी जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा ती पोटली तिथून उचलायची आहे आणि मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे। तसेच तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे। मग बेडरूममध्ये ठेवू शकता, हॉलमध्ये ठेवली तरी पण चालेल, फक्त तिथे जास्त अंधार नसावा, स्वच्छ जागीच आपण ही पोटली ठेवायची आहे। तसेच आपण आपल्या मुलाचे नाव घेऊन ही पोटली ठेवावी। आता यानंतर ही पोटली आपण तिथेच राहून द्यायची आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्रभर ही पोटली आपण तिथेच राहून द्यायची आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायची आहे आणि आपण ही पोटली उचलायची आहे। आता ही पोटली घेऊन आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता जवळपास जर भगवान श्री गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस अगदी कोणतंही मंदिर असो, माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भोलेनाथांचं मंदिर असेल, अगदी कोणतंही मंदिर असो तर तिथे भगवान श्री गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच। अगदी तिथे जरी ही पोटली ठेवली तरी पण चालेल, पण ही पोटली ठेवण्याच्या अगोदर जर आपल्याला तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तिथे दिव्यामध्ये तेल देखील टाकलं तरी पण चालेल। तसे जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, 21 दुर्वाची जोडी असेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला शक्य होतील तर त्या सर्व गोष्टी तुम्ही तिथे भगवान श्री गणेशांना अर्पण करायच्या आहे। आता यानंतर आपण ही पोटली हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे। आता आपण घरी जी इच्छा बोलली होती तीच इच्छा तुम्ही मुलांबाबत इथे देखील व्यक्त करायची आहे आणि आपली इच्छा बोलून ही जी काही पोटली आहे तर ती पोटली भगवान श्री गणेशांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे। यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते व आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते। आता तिथे बसून आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप आवर्जून करायचाच आहे। आता काहींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात, मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, अशा देखील समस्या असतात। तर अशा व्यक्तीने 21 हिरवे मूग या दिवशी आपण घ्यायचे आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हे हिरवे मूग आपण हातामध्येच ठेवायचे आहे। त्याचसोबत आपण श्री गणपती अथर्वशीष देखील एक वेळा पठण करायचं आहे। पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। आता हे सर्व झाल्यानंतर हे हिरवे मूग आपण जवळपास असणाऱ्या भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे। भगवान श्री गणेशांच्या चरणाजवळ तिथे आपण हे हिरवे मूग ठेवायचे आहे। ठेवण्याच्या अगोदर आपली जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल भगवान श्री गणेशांना सांगावे। मग नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही गणपती बाप्पाला सांगू शकता। बघा, लवकरात लवकर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल व नोकरी व्यवसायामधील अडचणी अडथळे देखील दूर होण्यास मदत होईल। तसेच आपण आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे, उजवा हात बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा बाप्पाकडे मागायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मग ती लवकर पूर्ण होते असे म्हणतात, कारण की ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही। त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय करून बघू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।